महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आपण ज्यांच्या समोर उभं राहिलेलो आहेत तो जवळजवळ 247 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या समोर उभे आहोत. आणि इकडे एक महादेवाची मूर्ती आहे, इकडे आमच्या सद्गुरूंची मूर्ती आहे. आणि पंढरपूरचा जो पांडुरंग आहे त्याला नादब्रह्म म्हणतात. असं म्हणतात, बिंदू नाद कलातीत भिन्न देह समप्रभ अभिन्ना नैव विश्वाय विठ्ठलाय नमो नमः. असं विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. त्याचं दुसरं प्रमाण असं देतात, लावोनी मृदंग. नुसता मृदंग वाजवायचा नाही, लावोनी मृदंग. मग मृदंग लावल्यावर काय करायचा, श्रुती ऐकायची. श्रुती नुसती ऐकायची नाही, त्याच्यासोबत टाळाला घेऊन घोष करायचा. श्रुती टाळ घोष. मग नुसता टाळ घोष करायचा नाही, त्याच्यात त्याने सांगितलंय सेवू ब्रह्मरस आवडीने, असं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. दुसरं वर्णन असं आहे, जेव्हा टाळ वाजतो, टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची अटला भेग नाम गिळोनी गावा गोविंद उगा. असं सुंदर वर्णन केलेलं आहे. 1993 साली नाथ सभागृहाचं उद्घाटनाच्या वेळेस आदरणीय पद्मश्री पंडित CR व्यास इथं आवर्जून ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेमाच्यामुळे आले होते. आणि मला माहिती आहे, आमच्या पडवीत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना पुरणपोळीचं जेवण दिलं होतं. त्यावेळेस औषाला पद्मश्री सतीशजी व्यास सुद्धा आवर्जून उपस्थित आले होते. आणि सभागृहाच्या वेळेस त्यांनी तिथे संतुराचं वाद्य केलं होतं. एक मी असं म्हटलं तर थोडंसं चूक होणार आहे की गायन करताना मनुष्य स्वतःचा आवाज असेल तर तो खूप सुंदर गान करू शकतो. पण संतूरचं जे वाद्य आहे, ज्याची सुरुवात खरं तर 3-3.5 हजार वर्षापूर्वीपासूनची आहे, पण पंडित शिवकुमार शर्मानी आज त्याला जगाच्या समोर आणलं. आणि नुसतंच आणलं नाही तर ते जगप्रसिद्ध झालं. ते जगप्रसिद्ध करत असताना 100 तारा ज्याला असतात, त्या 100 तारामधून प्रत्येकाचा जो स्वर काढला जातो, तो स्वर अतिशय, एक तार जरी चुकली, एक तार, तर किती मात्राचा घोळ होतो तुम्ही विचार करा त्याचा. पण हे सगळं पंडित शिवकुमार शर्माजीच्या नंतर जगात जर कुणाचं नाव असेल तर ते आदरणीय सतीश कुमारजी व्यासांचं नाव आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. 20 वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. किती त्यांच्याकडे कौशल्य असेल, त्यांच्याकडे संपूर्ण संगीत क्षेत्र आज आदराने बघतं, श्रद्धेने बघतं, प्रेमाने बघतं. खरं तर आज गुरुबाबा महाराजांचे चिरंजीव ज्ञानराज हे आज आमच्या औसेकर महाराजाच्या घराण्याचं एक वैभव आहे. आता तुम्ही म्हणताल महाराज याच्यात वैभवाचं काय आहे? आमच्या घरात सुद्धा जवळजवळ 247 वर्षापासून कीर्तनाची परंपरा आहे. नारदादी समायुक्तम वैष्णवम परमम पदम. पण कीर्तनाची परंपरा असताना सुद्धा आज संगीत क्षेत्रातलं जे ज्ञान आहे, आज त्याला जे प्राप्त झालं, आणि ज्ञानराजाची जी आम्ही मेहनत पाहतो ती अतिशय सुंदर अशी त्याच्यासाठी मेहनत आहे. तो त्याच्यासाठी एकरूप होत असतो. त्यांनी खूप मोठे कष्ट घेऊन केले. आत्ता गुरुबाबा महाराजांनी सांगितलं की ज्ञानराज खूप लहान आहे, आणि लहान असताना
आज त्यांच्या शब्दाला मान देऊन आदरणीय सतीशजी व्यास इथं आले. हे खरं तर त्यांचा मोठेपणा नाही, आपला शिष्य किती तयार झालाय आणि आपला शिष्य आखाड्यात कशी कुस्ती खेळू शकतो हे जर बघायचं असेल तर गुरुला त्या आखाड्यात यावंच लागतं. इतकं लक्षात घ्या, त्या गुरुला त्या आखाड्यात यावंच लागतं. आज ते आले, आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. यांचे पूर्वज गेल्या 4 पिढ्यापासून वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज, दासवीरनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि आता गुरुबाबा महाराज या पिढी परंपरेपर्यंत आज एकही संबंध आमचा तुटलेला नाही आहे. यांचे काका पंढरपूरला दशमी आणि एकादशी फडावर कीर्तन करायचे, कीर्तन राहायचं. म्हणजे ते अतिशय उत्कृष्ट कीर्तन करायचे, वेदांताचं अतिशय उत्कृष्ट असं ते कीर्तन करायचे. आणि आज आपण इथं आलात ते संतूरसारखं वाद्य घेऊन आलात. ही समोर बसलेली सगळी लातूर जिल्ह्यातील मान्यवर संगीत क्षेत्रातली श्रोते मंडळी आहेत, चांगली गान करणारी मंडळी आहेत. यांनी सुद्धा मोठ्या मोठ्या गायकांना इथं बोलवलेलं आहे. आज आपण आलात, मनापासून श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर कला समारोह सेवा दरबाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सुरुवात करावं. आणि एकच गोष्ट सांगतो, गुरुबाबा महाराजांनी आत्ता अंगठी घातली. लोक महाराजांना अंगठ्या घालतात, पण महाराजांनी तुम्हाला अंगठी घातली. का घातली तर आपण सेवेसारखं सोन्यासारखं ज्ञान त्यांच्या मुलाला दिलं म्हणून त्यांनी सोन्यासारखी अंगठी तुम्हाला घातली. पण मला विशेष आनंद याचा झाला, त्यांनी वहिनीसाहेबांना सुद्धा अंगठी घातली. ती अंगठी का घातली तर जोपर्यंत असं म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते आणि ती जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत पुरुष यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आज त्यांनी वहिनीसाहेबाला ही सोन्यासारखी जोडी आहे म्हणून सोन्यासारखी अंगठी घातली. अशीच आपली जोडी टिकत राहो म्हणून श्रीर वर्चस्व आयुष्यम आरोग्य महाविधा क्षोभमानम मह्यते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम असा शुभाशीर्वाद देतो. आपण आलात त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आपण सेवेला सुरुवात करावी अशी इच्छा व्यक्त करतो.